आखाती देशातील युद्ध थांबलं आहे. असं असलं तरी व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळण्यासंदर्भात अजूनही या ठिकाणी अडचणी येत आहेत. सध्या कोकणामध्ये पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे. अशा वेळेला हॉटेल व्यावसायिकांकडून या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर द्यावा अशी आग्रहाची मागणी होताना पाहायला मिळते. आखाती देशातील युद्ध थांबल्यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या बाबतीमध्ये रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतो आहे. या संदर्भातील बैठक झालेली आहे आणि गॅस एजन्सीकडे उपलब्ध साठ्यापैकी 20% साठा हा व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी राखीव ठेवण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षभरातील गॅसच्या सरासरी वापराच्या आधारे या सिलेंडरचं वितरण या ठिकाणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिलेले पाहायला मिळत आहेत. केवळ मोठे हॉटेल व्यावसायिक नव्हे तर लहान हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा सिलेंडर उपलब्ध करून देण्यासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत ते या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत. तर LPG गॅसची कायमची समस्या सोडवण्यासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना पाईपद्वारे गॅस पुरवठ्याचे लवकरात लवकर जोडणी पूर्ण करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं दिलेले पाहायला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून व्यावसायिक सिलेंडरची टंचाई या ठिकाणी पाहायला मिळते आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे झालेल्या या बैठकीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा एकूण जो साठा आहे त्यापैकी 20% साठा हा हॉटेल इंडस्ट्रीला देण्यासंदर्भातील निर्णय जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. मात्र गॅस एजन्सीना मिळणारा जो व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा आहे किंवा त्याचं वितरण आहे ते केवळ 5 किंवा 7% एवढंच होतं आहे. त्यामुळं गॅस सिलेंडर व्यावसायिक सिलेंडरच्या माध्यमातून हॉटेलांना कसं वितरित करायचं आहे हा मोठा यक्ष प्रश्न गॅस एजन्सीसमोर असलेला पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.